नमस्कार. संगीता भांडवले या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मग आज आपण रसरशीत असे गुलाबजाम बनवणार आहोत. उस्मानाबाद किंवा धाराशिव स्पेशल रसरशीत असे गुलाबजाम कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. या ठिकाणी 250 ग्रॅम साखर घेतलेली आहे. वाटीनं मोजाल तर ती 1 वाटी साखर आहे. त्यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आणि आता आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे. गुलाबजामुनचा पाक बनवत असताना तो आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही, तर अगदी साखर विरघळेपर्यंतच आपल्याला तो पाक असा करून घ्यायचा आहे. तर गुलाबजामुनचा पाक झाला की नाही कसे ओळखावे ह्याची एक अत्यंत महत्त्वाची टिप्स आहे, तुम्ही लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी पाकाला असे थोडेसे बुडबुडे आलेले आहेत. संपूर्ण पाकाला जेव्हा जास्तीत जास्त बुडबुडे येतील तर आपला गॅस लगेच बंद करायचा आहे. म्हणजे जामुनसाठी आपला हा पाक तयार झालेला आहे. फक्त चिकट असा आपल्याला पाक तो करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये वेलची पूड घालावी. ही महत्त्वाची टिप्स आहे की पाक उकळत असताना वेलची पूड जर घातली तर त्याचा जो स्वाद आहे तो उडून जाण्याची शक्यता असते. या ठिकाणी 500 ग्रॅम खवा घेतलेला आहे. हा खवा अगदी भट्टीतून आणलेला असा ताजा खवा आहे. आम्ही ग्रामीण भागात राहतो त्यामुळे आम्हाला खव्याच्या भट्टीतून असा डायरेक्ट खवा भेटतो. तसेच हा धाराशिव किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातून असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध असं कुंथलगिरी किंवा सरमकुंडी फाटा यावरील जे पेढे मिळतात, अगदी कुंथलगिरीचा पेढा किंवा खवा जो प्रसिद्ध आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. अगदी आमच्या गावापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरच हे असल्यामुळे आम्हाला ते सहज उपलब्ध होतं. आता पीठ हे छान असं मळून झालेलं आहे. तर यामध्ये अगदी मावेल तेवढाच मैदा किंवा गव्हाची कणी घातल्यामुळे अतिशय चमकदार असे आपले हे जामन तयार झालेले आहेत. हे जामन बनवत असताना पहा, हे लंब गोलाकार किंवा गोल कुठल्याही आकारामध्ये तुम्ही जामन बनवून घेऊ शकता. अगदी हे जर पीठ चमकदार झालं तर ओळखायचं आपले जामन अतिशय छान होणार आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा कुठलेही बाकीचे इन्ग्रेडियंट्स वापरलेलं नाही. तुम्ही पाहू शकता. हे सर्व जामन आता आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत. मला असे लंबगोलच जामन आवडतात म्हणून मी या पद्धतीनं करणार आहे. तुम्ही गोल किंवा लंबगोल कुठल्याही प्रकारामध्ये करा, चवीमध्ये कुठलाही फरक पडणार नाही. अगदी दिसायला छान दिसतात. आणि उस्मानाबाद किंवा धाराशिवचे स्पेशल जे गुलाबजामुन आहेत ते अशाच पद्धतीने असतात. अगदी याहीपेक्षा खूप असे मोठे मोठे गुलाबजाम या ठिकाणी मिळतात. तुम्ही जर केव्हा आमच्या भागामध्ये आलात तर उस्मानाबादचे किंवा धाराशिवचे स्पेशल असे गुलाबजाम नक्की खा किंवा पार्सल आपल्या घरी घेऊन जा. या ठिकाणी सर्व जामन आता मी तयार करून घेणार आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. सबस्क्राइब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. अतिशय लवकर हे आपले गुलाबजाम सर्व तयार झालेले आहेत, पाहू शकता. आता अगदी आकर्षक पद्धतीने आपण हे गुलाबजामुन असे ठेवून घेऊयात. बाजूलाच तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. लहान मुलांच्या किंवा मोठ्या माणसाच्या अत्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे हे गुलाबजाम. तेल आता तापलं की नाही पाहण्यासाठी थोडंसं पिठाचा गोळा मी यामध्ये टाकून ठेवलेला आहे. तो लगेच वरती येतो. तेल जर तापलं असेल तर तो गोळा लगेच वरती आलेला आहे. आता या तेलामध्ये जामन सोडून घ्यायचे आहेत. अगदी पसरट कढई असल्यामुळे भरपूर जामन यामध्ये बसतात. तेल आता कडकडीत गरम होतं. गॅस थोडासा मंद करायचा आहे. मंद आचेवर आपल्याला हे सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. महत्त्वाची टिप्स आहे, गुलाबजामुन करत असताना मैद्याचं प्रमाण जर जास्त झालं किंवा कणकेचं प्रमाण जर जास्त झालं तर जे जामन आहेत, बनलेले जामन आहेत ते असे टणक होतात, कडक होतात. मग तेव्हा त्यामध्ये पाक
शिरला जात नाही आणि जामन खाताना पाक वेगळा आणि जामन वेगळे असे लागतात. परंतु अगदी रसरशीत जर जामन बनवायचे असतील तर खव्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि कणकेचं प्रमाण किंवा मैद्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं. मैद्याऐवजी तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धी वाटी रवा हे देखील घालू शकता. त्यामुळे असे दाणेदार जामन आपले बनतात. म्हणजे अगदी गृहिणींच्या कल्पकतेप्रमाणे किंवा आपल्याकडं ज्या पद्धतीने खात असतील त्याप्रमाणे आपण बनवत असतो. आता थोडंसं उलटपलट करून अगदी हलक्या हाताने उलटपलट करायचं आहे, कारण अगदी ताजा खवा असल्यामुळं जामन आपले खूप सुंदर झालेले आहेत. अप्रतिम. आता थोडासा असा कलर आला की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत, कारण अतिशय गरम असल्यामुळं तळल्यानंतर देखील ह्याचा थोडासा कलर बदलू शकतो. आता याच्याच पुढची कृती, हे जामन जर आणखी थोडा वेळ तुम्ही तळले तर ते काला जामून होतो. म्हणजे त्याची वेगळी रेसिपी किंवा वेगळं साहित्य वापरण्याची गरज नाही. जामन तुम्ही थोडेसे डार्क रंगावर तळले की ते थोडेसे काळे होतात. झाला आपला काला जामून तयार. तर आता हा कोमट पाक आणि हे तळलेले जे जामन आहेत गरम, हे आपण या पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत. म्हणजे अगदी केल्यानंतर अर्ध्या तासानंतर लगेचच हे जामन खायला घेता येतात. जामन डुबतील अशा पद्धतीनं त्यामध्ये टाकायचे आहेत. आता अर्धा ते 1 तास आपण याला छान असं झाकून ठेवूयात, म्हणजे त्यामध्ये पाक जाईल किंवा त्यामध्ये पाक मुरला जाईल. चला आता आपण सर्व करायला घेऊयात. पाहुणे आल्यानंतर मी ही रेसिपी बनवली होती, म्हणून मला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आकर्षक पद्धतीने हे दाखवता आलेले नाहीत. तर बघा, अतिशय रसरशीत अशा पद्धतीनं आणि मऊसूत असे जामन तयार झालेले आहेत. मी याची चव घेऊन पाहिली आहे. अप्रतिम अशी याची चव आहे. अतिशय सुंदर प्रकारे हे जामन आपले तयार झालेले आहेत. ही जामनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कारण आता जामन खाण्यासाठी तुम्हाला मामाच्या गावाला जायची गरज नाही. तुम्ही देखील असे जामन बनवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खात रहा, मस्त रहा आणि व्यस्त रहा.